ग्रामीण महाराष्ट्राला कशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोज प्रवास करावा लागतो हे धुळ्यातील अपघातानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। सुरत नागपूर महामार्गावर काळी पिवळी ट्रॅक्सला ट्रकनं धडक दिली आणि या अपघातात 18 प्रवासी मृत्युमुखी पडले। वडाप म्हणजेच काळी पिवळी ट्रॅक्समधून होणारा हा जीवघेणा प्रवास फक्त धुळ्यापुरता मर्यादित नाहीये, तर माणसांना सामानाप्रमाणे कोंबून धावणाऱ्या वडाप प्रत्येक जिल्ह्यात दिसतायत। आता सांगलीचंच उदाहरण घ्या। ट्रॅफिक पोलिसांच्या डोळ्यासमोर वडापमध्ये जास्तीचे प्रवासी कोंबले जात आहेत। ड्रायव्हरच्या बाजूला 3 जण, मधल्या सीटवर 4 जण, पाठीमागे 4 जण, तर उरलेल्या जागेत बोचकी। अशा सगळ्या परिस्थितीत गाडी चालवताना ड्रायव्हरचा तोल गेला नाही तरच नवल। त्या ठिकाणी आरटीओ, पोलीस डिपार्टमेंट यांचे आणि टॅक्सीवाल्यांचे संगत म्हणजे एकमेकाशी असे सांगड घालून हा व्यवसाय चालू आहे, तो तात्काळ त्यांचा पूर्णपणे बंद व्हावा, अन्यथा असेच अपघात होऊन लोकही मृत्युमुखी पडण्याची शक्यता आहे। आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एसटी पोहोचत नाही आणि जिथं एसटी जाते तिथं वेळेवर पोहोचेल याची शाश्वती नसते। त्यामुळे इच्छा नसतानाही सांगलीकरांना वडापमधून प्रवास करावा लागतोय। जत तालुक्यातील एक शेतकरी आहे। आमच्याकडे एसटीची गैरसोय असल्यामुळे मी कायम टॅक्सीने प्रवास करतो आणि टॅक्सी आम्हाला सुखरूप नेऊन व्यवस्थित ज्या ठिकाणी आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी सोडते। मी नोकरवर्ग आहे, आम्हाला टायमात गाडी मिळत नाही म्हणून आम्ही वडापने प्रवास करतो। वडाप हे वेळेत आमच्या टायमात पोच करते म्हणून आम्ही वडापनं प्रवास करतो। जिथं पाहिजे तिथं सोडतात, थांबवतात, त्यामुळे आम्ही टॅक्सीने प्रवास करतो। आता ॲक्सिडेंट म्हणा, हे म्हणा, हे काय नैसर्गिक आहे। एसटीने सुद्धा काल आता गुलबर्गा गाडीला एसटीला सुद्धा झालं, तसं काय सांगता येत नाही, कोणी ह्यालाच होतो याचं काय, पण नशिबाचा खेळ आहे ते सगळं। नशिबाचं खेळतात। वडापमधून प्रवास करताना आत्तापर्यंत किती जणांचा जीव गेलाय याची गणतीच नाही। अपघात घडल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते। मृतांची संख्या जास्त असेल तर चौकशीचे आदेश दिले जातात, मात्र त्यानं अपघातांची मालिका काही थांबत नाही। जर खरंच अशा अपघातांना आळा घालायचा असेल तर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाई होणं गरजेचं आहे। कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली।